नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम महासंग्राममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण आलो आहोत अमरावती लोकसभा मतदारसंघ, ज्याला विदर्भाची शैक्षणिक राजधानी म्हणून अमरावती शहर प्रसिद्ध आहे। या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलो आहोत। या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा, युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यासोबत शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात एक लढत झाली होती आणि या लढतीमध्ये आनंदराव अडसूळ यांनी खासदारकीची माळ यांच्या गळ्यात पडली होती। मात्र आज दुर्दैवानं आपल्या कार्यक्रमामध्ये वारंवार त्यांना आमंत्रण देऊनही शिवसेनेचे कुठलेही पदाधिकारी उपस्थित नाही। त्यामुळे शिवसेनेविनाच आपण ही चर्चा सुरू करतोय। मात्र आपल्यासोबत बहुजन वंचित आघाडी, युवा स्वाभिमानी आणि BSP पक्षाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। सुरुवातीला जाऊयात युवा स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकी कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढणार आहे। स्थानिक राजकारण, स्थानिक प्रतिस्पर्ध्याबद्दल काय तुमचं मत आहे आणि नेमकी कुठला मुद्दा पुढे घेऊन ही निवडणूक तुम्ही लढणार आहात? आताच तुम्ही अमरावतीची ओळख करून देताना म्हणालात की ही शैक्षणिक राजधानी आहे। नक्कीच बरोबर आहे। 1952 साली माननीय शिक्षण महर्षी पंजाबरावजी देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी केली आणि त्या अनुषंगाने अमरावतीला आपण शैक्षणिक राजधानी म्हणतो। पण मागील 10 वर्षापासून, जेव्हापासून मागील 20 वर्षापासून शिवसेनेचा सांसद या ठिकाणी आहे, शिवसेनेचे खासदार या ठिकाणी आहेत, या ठिकाणी फक्त शिक्षण मिळतं पण रोजगार मिळत नाही। रोजगारासाठी आम्हाला पुण्या मुंबईला जावं लागतं। इथे मुलं शिकतात आणि पुण्या मुंबईला जाऊन नोकऱ्या करतात। इथे स्थानिक लेवलवरती त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही। शिवसेनेने संपूर्ण 4.5 वर्ष भाजपला शिव्या दिल्या, भाजपच्यासाठी युती केली नाही। युतीच्या नावाने हम पहिले मंदिर बनाएंगे बाद में सरकार बनाएंगे अशा घोषणा दिल्या। आता त्यांनी पुन्हा युती केली आणि युती कशावरती केली तर हिंदू धर्माच्या मुद्द्यावरती युती केली। मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला जर हिंदू धर्म वाढवायचा आहे, थोडक्यात तुम्हाला जर हिंदू धर्म वाढवायचा आहे तर राजकारणात येण्याची गरज नाही। तुम्ही भगवे कपडे घालावे आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करावा। त्यासाठी राष्ट्राचं राजकारण, त्यासाठी शिक्षणाचं राजकारणासाठी तुम्हाला हिंदू धर्म, शिवसेनेकडनं धर्माचं राजकारण केलं जातं। युवा स्वाभिमान आरोप करते। आपल्यासोबत BSPचे उमेदवार स्वतः अरुण वानखेडे आहेत। सर, निर्णायक भूमिका निवडणुकीदरम्यान बहुजन समाज पार्टीची वेळोवेळी राहिलेली आहे। यावेळी विजयासाठी काय प्रयत्न केले जातील? आमची निर्णायक भूमिका हेच आहे की या जिल्ह्याचा विकास व्हावा। त्या जिल्ह्याचं इथे शैक्षणिक हब आहेच ऑलरेडी। इथे अमरावती जिल्हा IT हब व्हावा आणि इथले जे मुलं इकडे तिकडे नोकरीला जातात, इथे जर IT हब इथे झाला आणि इथे सॉफ्टवेअर कारखाने जे इथं खुलले सॉफ्टवेअरचे कारखाने, तर वो इधरही उसको म्हणजे त्या लोकांना इथेच रोजगार भेटेल आणि इथलं जे ब्रेन ट्रेन आहे ते बाहेर जाणार नाही। आणि त्याचबरोबर हे जे बाकीचे लोक आहेत, हे जे लोक आहेत ते बाहेरचे उमेदवार आहेत। युवा स्वाभिमानी पक्षही आता हे युवा स्वाभिमानी पक्ष ते आमच्या इथली सून आहे, पण आता त्यांचं सर्टिफिकेट अजून पण कोर्टात आहे। ते खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण आम्ही इथले ओरिजिनल आहे, इथले भूमिपुत्र आहे। सर्टिफिकेटचा मुद्दा उपस्थित केला। युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सर्टिफिकेटचा जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला। एक उमेदवार बाहेरचा आहे आणि दुसऱ्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र कोर्टात अडकलंय। जात प्रमाणपत्राचं तर काही घेणं देणं नाही आहे। त्या अडसूळांनी 4.5 वर्ष फक्त तोच धंदा केला, विकास केला नाही। आणि दुसरी गोष्ट, आमच्या जिल्ह्याच्या बाबतीची माहिती देतो सर तुम्हाला की अमरावतीचा व्यक्ती जर असता, त्याला अमरावती जिल्ह्याची कानाकोपऱ्याची एरियाची सगळ्या एरियाची माहिती राहिली असती। या व्यक्तीला कुठच्याही नाही, हे मुंबईचे लोक आहे, यांचा ॲड्रेस त्यांच्या फॉर्मर मुंबईचा आहे, अमरावतीचा नाही। जर अमरावतीचा जर कोणी लोकसभेचा उमेदवार असता, तो जर निवडून आला असता, त्यांनी अमरावतीचा 1000 पट विकास केला असता। आज जशा नवनीत राणा मागच्या 5 वर्षात उभ्या होत्या, त्या जर निवडून आल्या असतात, आज अमरावतीचं चित्र अलग असतं। तरी त्यांनी जनसंपर्क सोडला नाही, 5 वर्ष सतत लढल्या। त्याच्यानंतर सुद्धा त्या उभ्या आहेत आणि त्यांना अमरावती जिल्ह्याच्या 1700 गावांची पूर्ण माहिती आहे। पूर्ण माहिती असून त्यांनी संपर्क केला आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांच्या समस्या जाणल्या आणि त्यांना समस्याची जाणीव आहे आणि म्हणून त्या प्रचंड बहुमताने निवडून देतील असा आमचा विश्वास आहे। पण कायमच या ठिकाणी BSPचे उमेदवार आरोप करताय, कायम या ठिकाणचं जे नेतृत्व आहे यांनी या ठिकाणच्या बहुजन समाजाला वंचित ठेवलेलं आहे, बहुजन समाजाला सत्तेपासून दूर ठेवलं आहे, त्यांच्यावर अन्याय केला आहे, अशा प्रकारचं बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आरोप करतायत। या ठिकाणी नेतृत्व रवी राणा सुद्धा करतायत। नाही, रवी राणा कोण आहे? बहुजनच आहेत ना। कुठे वंचित ठेवलेलं आहे मला सांगा ना? बहुजनच आहेत की नाही? ते वंचित कुठे आहेत? सगळ्यांना नेतृत्व फक्त एवढं आहे की यश अपयशाची गोष्ट असते। सगळेजण आम्ही तर बहुजनच आहे ना।
वंचित बहुजन आघाडी आहे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. अमरावतीचं नेमकं काय चित्र आहे आणि आपण जर बघितलं तर खासदार आनंदराव अडसूळ यासोबतच युवा स्वाभिमानीचे आमदार रवी राणा अशी त्यांना राजकीय थोडीफार पार्श्वभूमी आहे. कुठली पार्श्वभूमी नसताना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात कशा पद्धतीने उतरतात आणि या दोन्ही नेत्याबद्दल काय प्रतिक्रिया? वंचित बहुजन आघाडी ही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली आहे आणि आमचा मुद्दा धर्म जात हा नाही. आमचा मुद्दा आहे की या देशातली लोकशाहीचं संरक्षण झालं पाहिजे आणि भारतीय संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. या मुद्द्याला घेऊन वंचित बहुजन आघाडी या मैदानात उतरलेली आहे. स्थानिक जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर स्थानिक आमचा जो प्रतिस्पर्धी आहे तो आजच त्यानं पळ काढलेला आहे आणि म्हणूनच तो या ठिकाणी नाही आहे. आणि जर युवा स्वाभिमानीचं आव्हान नाही तुम्हाला? आमचा प्रतिस्पर्धी फक्त शिवसेना आणि BJPचा आहे आणि त्यामुळं आम्ही दुसऱ्या कोणत्याही पार्टीविषयी बोलणार नाही. शिवसेना, BJP आणि गुणवंत देवपारे यांची वंचित आघाडी यांचा सरळ टक्कर या अमरावती लोकसभेमध्ये आहे. आम्ही शिवसेना आणि BJPच्या खासदारासाठी या ठिकाणी आलो होतो, पण त्यांनी अगोदरच पळ काढल्यामुळे आम्हाला ते विचारता आला नाही. 10 वर्षापासून त्यांनी कोणताही विकास केला नाही. या ठिकाणी असलेलं बेलोरा विमानतळ असेल, आपण हे सगळे विकासाचे मुद्दे घेऊयात. तुम्ही जो पहिले प्रश्न उपस्थित केला, वंचित बहुजन आघाडी म्हणते तुमचं त्यांना आव्हान नाही, त्यांच्यात आणि या ठिकाणी टक्कर जी आहे ती फक्त आणि फक्त शिवसेना आणि त्यांच्यात आहे. मुळात वंचित बहुजन आघाडी ही अतिशय विचित्र आघाडी आहे की जी आता इलेक्शनच्या तोंडावर झालेली आघाडी आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा राजकारणाचा अभ्यास नाही. निवडणूक लढवायची म्हणून लढवायची आहे. त्यांचे जे उमेदवार आहेत ते मागच्या टर्मला त्यांनी BSP कडून निवडणूक लढवली होती. यावेळेला त्यांचे उमेदवार कुठल्या तरी विचित्र आघाडी तयार करून जातीय मुद्दे राजकारणामध्ये आणून त्याच्यावरती निवडणूक लढवत आहेत. काय सांगाल? वंचित बहुजन आघाडी ही 7 महिन्यापासून कंटिन्यू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात सतत 48 जिल्ह्यात महाराष्ट्रात सतत फिरलेली आहे. जर YSP जे तुमची जे नवनीतांना जे उमेदवार दिलेले आहेत मी मान्य, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय पक्ष तुम्हाला पाठिंबा देतात कसे? आंतरराष्ट्रीय पक्षांना माहिती आहे, आंतरराष्ट्रीय पक्षांना माहिती आहे, माननीय सौ नवनीतजी राणा यांच्याकडे निवडून येण्याची शक्ती आहे. यांना जनतेचा आधार आहे आणि हे जनतेचं सरकार आहे. या जनतेच्या आधारावर ते निवडून येतील आणि त्यांना विकास काम करण्याची दृष्टी आहे. रवी राणाचा पक्षच नाही. रवी राणा लोकांना प्रबोधन देऊन लोकांना आमिष दाखवून निवडणूक लढवतो, त्याच्या मागं काहीच पाठबळ. महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय. अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. सर, आत्ताच बहुजन वंचित आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ही निवडणूक जी आहे ती त्यांच्यामध्ये आणि थेट शिवसेनेच्या जे या ठिकाणचे उमेदवार यांच्यामध्ये आहे. काय तुमची प्रतिक्रिया? जर तसं असेल तर मग आपला उभा राहून फायदा काय? नाही, मागच्या निवडणूक पाहिले तर बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार होते त्यांनी किती मतं घेतले हे सगळ्यांना माहीत आहे. आणि आता जे आहे वंचित बहुजन आघाडीचं जे काय विजन आहे त्यांच्याकडे काय आहे, फक्त ते तोंडावर, आता निवडणुकीच्या तोंडावर ते आघाडी झालेली आहे आणि फक्त दलित आणि मुस्लिम समाजाच्या मताचा विभाजन कसा करायचा आणि जे सच्चे जे नेते आहे, जे काम करणारे लोक आहे त्यांना पुढे येऊ द्यायचा नाही, हेच फक्त एक उद्देश आहे. आणि या अमरावतीच्या मी बोलतोय की या अमरावतीच्या मागील 10 वर्षापासून जे शोषण होऊन राहिलं, विकासाचा काही नावापुरता विकास आहे. फक्त इथे जे शिवसेनाचे उमेदवार आहे आणि जे युवा स्वाभिमानी पार्टीचे जे उमेदवार होते, फक्त 10 वर्ष इथे अमरावतीचा फक्त भांडणं सुरू आहे एकमेकांची. काही विकासाचं काही नाव आहे, विकासापुरता नाव आहे. आणि जर आता जनतानं काही आपला निर्णय नाही बदलला तर मग पुढचे 5 वर्ष अमरावतीकरांना शोषण करावं लागेल. शिवसेना आणि युवा स्वाभिमानी 10 वर्ष भांडण करताय? नाही, भांडणाचा प्रश्न नाही, हा हक्काचा लढाईचा प्रश्न आहे की विदर्भासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी काय केलं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. की 6 कॅबिनेट मिनिस्टरपैकी 6च्या 6 मुंबईचे आहेत. आमच्या इथला खासदार गेले 3 टर्म बुलढाणा आणि 2 टर्म इथे, म्हणजे 25 वर्ष त्या माणसांनी काहीच केलं नाही. रोजगारांना रोजगार मिळालेला नाही, शेतीचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे हे जे पार्सल आहे, मुंबईचे पार्सल आमच्या विदर्भात येऊन फक्त दादागिरी करतात, शिवसैनिकांना सुद्धा काम देत नाहीत. शिवसेना अनुपस्थितीत आहे आजच्या चर्चेला? नाही, त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसल्यामुळे ते अनुपस्थित आहेत ना. आता त्यांची तिथे सभा चालू आहे, दसरा मैदानामध्ये आदेश आले आहेत, त्या सभेला 500-700 लोक सुद्धा नाही आहे. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही, सगळे तुटून पडतील त्यांच्या, म्हणून शिवसैनिक येऊच शकत नाहीत.
गुणवंत देवपारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत आहे. सर, मागच्या वेळी 2014च्या निवडणुकीत तुम्ही बहुजन समाज पक्षाकडनं होता, यावेळी बहुजन वंचित आघाडीचा हात धरावा असं का वाटलं? आणि नेमकं या ठिकाणचं राजकारण जर आपण बघितलं तर गेले 5 वर्ष राजकारण शिवसेना आणि युवा स्वाभिमानीच्या भोवती फिरत होतं. अमरावती जिल्ह्याचं राजकारण फक्त हे भाजप सेनेच्या मागं फिरत होतं, बाकी कोणाच्या मागं फिरत नव्हतं. दुसरं, 2014ला मी कुठं लढलो हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. बहुजन समाज पार्टीचा मी उमेदवार होतोच आणि आता वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार आहे. कारण मला बहुजनांचं राजकारण करायचं आहे, मला जातीचं राजकारण करायचं नाही आहे. आणि बहुजनांचं राजकारण करण्यासाठी आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी माझं राजकारण आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बहुजन समाज पक्ष तुम्ही सोडला आणि तुम्ही म्हणतायत की मला जातीचं बहुजनांचं राजकारण करायचं होतं, जातीचं नाही. तुमचा आरोप आहे बहुजन समाज पक्षावरती? हो, बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता फार इमानदार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण वरच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये BSP वाढवायची नाही, वरून फक्त कॅन्डिडेट लादल्या जातात. मला जेव्हा उमेदवारी मिळाली मी त्यावेळेस सुद्धा म्हणजे BSPचा कार्यकर्ता, गेले 15 वर्ष मी BSPमध्ये काम केलेलं आहे. BSPला फार मोठं मी योगदान दिलेलं आहे. जेव्हा उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी मी सभा घेतली, साधं त्या बहिणजीला हा माझा कॅन्डिडेट आहे म्हणून त्यांना सांगता आलं नाही, वरून ते मॅनेज होतात आणि या लोकांचं शोषण होते, हा आमचा आरोप आहे. आपल्यासोबत बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आहे. बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते निष्ठावान आहे, मात्र या ठिकाणचे नेते जातीचं राजकारण करायचं आहे. आरोप आहे तुमच्यावर, तुमच्याच बहुजन समाज पक्षाचे उमेदवार 2014चे. आज अमरावती लोकसभेचं जे चित्र आहे, आज वंचितांचा असो, त्यांच्या पुढे कोणीही पर्याय नाही प्रधानमंत्र्यासाठी. आणि ते निवडणूक का लढत हे समजत नाही. किंवा YSP जे लढते आहे नवनीत राणांच्या माध्यमातून, त्यांच्यासुद्धा पुढे असा काही प्रश्न नाही आहे किंवा असं काही व्हिजन नाही आहे की ते कुणाला प्रधानमंत्री करतील म्हणून मला हे म्हणायचं आहे की ही मोठी लढाई आहे, लोकसभेची लढाई आहे. ह्या देशामध्ये जे चित्र आज झालेलं आहे, ॲक्च्युली हे दहशतीचं जे चित्र आहे, हे दहशतीचं चित्र हे जर संपवायचं असेल, मोठी लढाई आहे. तुमच्याकडे चेहरा नाही, तुमच्याकडे व्हिजन नाही असा आरोप होतोय. आणि ही लढाई केंद्रातली आहे, मोठ्या चेहऱ्याची आहे, पंतप्रधानांच्या चेहऱ्याची आहे असं सांगितलं जात आहे. मात्र महाआघाडीत तुम्ही आहे, राहुल गांधीचा चेहरा तुमच्या समोर आहे, त्यांना तुमचं समर्थन जात आहे. काय सांगाल राहुल गांधी आणि एकंदरीत वातावरणाबद्दल काय सांगाल? त्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? असं आहे की आम्ही बेसिकली व्यापारी लोक आहोत आणि व्यापार अमरावतीमध्ये झिरो झालेला आहे. माझी फॅक्टरी 200 लोकांची फॅक्टरीसुद्धा आहे नोटबंदी आणि GSTमुळे बंद पडली. इकडे नांदगाव MIDCमध्ये 8 मोठे उद्योग आले, 5% सुद्धा लोक अमरावतीचे नाही आहेत. त्यामुळे व्हिजन जे आहे ते काँग्रेसकडे आहे, हे निश्चित आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडे व्हिजन नक्की आहे. आणि रवी राणा जे आहेत ते 10 वर्ष आमदार आहेत, त्यांनी किती लोकांना नोकऱ्या लावल्या, किती लोकांचे कामं केले, किती आमदार निधी ओढून आणला, हे त्यांनी स्वतः लोकांना प्रूव्ह केलेलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटेल. 24 या ठिकाणी उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले आहे. अनेक अपक्ष आहे, अनेक उमेदवार अनेक पक्षांकडनं आहे. यापैकीच काही अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी सांगितलं जातं युवा स्वाभिमान पक्षाकडनं की शिवसेनेकडनं विकास झाला नाही, मात्र रवी राणा जे या ठिकाणचे आमदार आहे, युवा स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा आहे, हे गेल्या 10 वर्षात या ठिकाणी विकास करण्याचं काम करतायत. आणि नवनीत राणा यांच्याकडनं सुद्धा 5 वर्षात मतदारसंघ पिंजून काढला गेला. सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी या निवडणुकीचा अपक्ष उमेदवार आहे. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी अमरावती आहे. त्याच्यामुळे मला अमरावती जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललं, मी कोणत्याही पक्षावर टीका करणार नाही, कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा उमेदवारावर बोलणार नाही. माझा एकच सरळ आणि साधा प्रश्न असा आहे की माझ्या अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना, गरिबांना, या जिल्ह्यामध्ये जर एखादा रस्त्यावर अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला जर मार लागतो तर त्याला आम्हाला नागपूरला घेऊन जावं लागते. आजपर्यंत एकाही पक्षाने, एकाही उमेदवाराने त्या संदर्भात आवाज उचलला नाही. रस्त्यावर आमच्या जिल्ह्यातल्या गरिबांचे हजारो लोक ॲक्सिडेंटमध्ये मारल्या जातात. आजही आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये न्यूरोसर्जन नाही, न्यूरोसर्जनची मशीन नाही. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि सगळ्या पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना माझं या निमित्ताने आव्हान आहे की कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंजा उचलायच्या? अरे कुठंतरी कार्यकर्त्याच्या भावना, कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय, हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण याचं उत्तर युवा स्वाभिमानकडनं घेणार आहोत. आरोग्याच्या सुविधा बिलकुल नाही आहे. इथल्या खासदारांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही. आमदारांची कुठेतरी जबाबदारी होते शहरात. आमची लोकसभेचा विषय आहे, लोकसभेवरच बोलतो आहे. इथल्या खासदारांनी कोणताही इथल्या सुविधेबाबतीत, गरीब जनतेबाबतीत अजिबात विचार केलेला नाही. फक्त त्यांनी मुंबई दिल्लीच्या वाऱ्या केल्या, संसद रत्न म्हणून दुसऱ्याकडनं पुरस्कार प्राप्त केले. संसद रत्न हा महाराष्ट्र किंवा
सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळालेला नाही, एका संस्थेकडनं त्यांना मिळालेला आहे. हा संसद रत्न म्हणून ते लोकांना दाखवतात. सर एक तुम्ही मला सांगितलं लोकसभेची निवडणूक आहे, मान्य करतो, ते त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी काम नाही केलं, त्यांनी या ठिकाणी सुद्धा उपस्थित नाही. मात्र प्रश्न तुमचाही उपस्थित होतो, तुमचा पक्षही अमरावती जिल्हाभर आहे, महाराष्ट्रभर पक्ष आहे, मग या ठिकाणच्या थोड्याफार विकासाची जबाबदारी तुमची नाही का? आमच्या बडनेरा आमदार म्हणून हा, आमच्या बडनेरा मतदारसंघात सगळा विकास झालेला आहे. ट्रामा केअर युनिट आहे, बडनेरला ट्रामा केअर युनिट आहे, भातकुलीला युनिट आलेला आहे. ज्या ज्या परिसरात आमदाराचं काम आहे त्या परिसरात पूर्णपणे व्यवस्था पूर्णपणे आहे. न्यूरोसर्जन सहित सुद्धा आहे, न्यूरोसर्जन सुद्धा अमरावतीला आहे. कोणी म्हणू शकत नाही. MRIच्या मशीन आहेत, न्यूरोसर्जन आहेत. अच्छा सर, काय हे ज्या पद्धतीनं सांगून राहिलं लोकसभेची निवडणूक आहे आणि ते आमदाराबद्दल सांगते आहे, म्हणजे यांना माहीतच नाही. तो प्रश्न मी विचारला होता, आमदारांच्या विकासाचा प्रश्न. मला हे सांगा, या ठिकाणी जो बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, त्या बेरोजगारी मिटवण्यासाठी इथल्या खासदारांनी काय केलं आणि या अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो एवढे क्षेत्र या अमरावती जिल्ह्यात आहे. पण आमचा जो खासदार आहे 10 वर्षापासून एवढा निष्क्रिय आहे आणि तो आमचा खासदार काम काय सांगतो, तर मी अमरावती मुंबई गाडी ही 5 वाजताची 7 वाजता केली, बस एवढाच आमच्या अमरावती जिल्ह्याचा विकास तो माणूस सांगतो. वंचित बहुजन आघाडीजवळ गुणवंत देवपारे साहेबांच्या वचननाम्यामध्ये त्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी रोजगाराचा मुद्दा घेऊन, रोजगाराचं आश्वासन घेऊन या ठिकाणी बहुजन वंचित आघाडी मतदाराच्या समोर जाते. ही चर्चा आपण या ठिकाणी सुरू ठेवतोय. या ठिकाणी सर्वसामान्य जनता अमरावती लोकसभा मतदारसंघातली आहे आणि त्यांच्याकडनं आपण त्यांचे नेमके प्रश्न काय आहे, कारण या ठिकाणी उत्तर द्यायला या ठिकाणचे खासदार किंवा शिवसेना ज्या सत्ताधारी पक्ष होता या ठिकाणच्या लोकसभेचा, त्यांचे कुठले प्रतिनिधी आले नाही. मात्र तरीही लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे, लोकांच्या काय भावना आहे जाणून घेणार आहोत. काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, एवढे सगळे पक्ष तुमच्या समोर आहे, काय सांगाल? चुनाव आता है तब उत्तर भारतीयों को परप्रांतीय करके शिवसेना वाले गाली देते हैं. परप्रांतीय रोजगार की समस्या होती है तो बोलते हैं परप्रांतीय को रोजगार मिल रहा है. जब भी चुनाव आता है तो उत्तर भारतीयों को गाली दी जाती है. उत्तर भारतीय बिहारियों. सर काय सांगा? आमच्या शहरात सर्वात मोठी ही अडचण आहे की आपल्या शहरात जे रोडचे कामं चालू आहेत त्याच्यात अनेक लोक इंज्युअर्ड झाले आहेत आणि इथले लोकप्रतिनिधी डोळे झाक करून बसले आहेत. कारण तर माझा प्रश्न जे गैरहजर आहे आनंदराव अडसूळ त्यांना आहे. त्यांनी सोशल मीडियावर 2 दिवसापूर्वी बॅनर टाकली होती की आम्ही अमरावती मुंबईला डब्याची संख्या वाढवली, आरक्षण केंद्र वाढवलं. मग हेच केलं म्हणजे विकास होतो का? इथल्या तरुणाच्या रोजगारासाठी तुम्ही काय केलं? इथं शिक्षण व्यवस्थेसाठी तुम्ही काय केलं? सपशेल आनंदराव अडसूळ अपयशी ठरले आहे म्हणून ते आजच्या कार्यक्रमाला. आनंदराव अडसूळ अनेक महत्वाच्या प्रश्नावरती अपयशी ठरले आहे. स्थानिक नेतृत्व या ठिकाणचे खासदार आणि म्हणून त्यांचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही, अशा प्रकारचा आता आरोप सर्वसामान्य मतदार सुद्धा करताय. सर अगदी थोडक्यात सांगा, या ठिकाणच्या शेतीचा प्रश्न आणि या सगळ्या गोष्टी. कारण हा खासदार तर हा निष्क्रिय आहे. त्याला माहिती आहे जनतेचे प्रश्न घेऊन लोक येणार आहेत, आपण त्यांचं उत्तर देऊ शकणार नाही म्हणून ते इथनं गायब आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा निघतो या ठिकाणी. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी कोणत्याही पहा केलेल्या नाही. इथं कोणतीही त्यांची जबाबदारी सुद्धा नाही आहे असं आम्हाला वाटतं. त्यांनी काहीच विकास न केल्यामुळे ते तोंड दाखवत नाही म्हणून ते कुठे हजर राहत नाहीत. 5 टर्म त्यांचे निवडून आल्यावरही त्यांना अजूनही विकास करायची इच्छा होते आणि लोकांना अजूनही त्यांना भूलथापांवर बळी पाडायची इच्छा होते. हे सगळ्यात मोठं एका लोकप्रतिनिधीचं म्हणजे या सगळ्यांना लोकांना फसवत आहेत. त्यांनी घरी बसायला पाहिजे. सर फक्त आमिष देऊन निवडणुका लढल्या जातात अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये. मगाशी आपण नारेबाजी करत होतात. मी नारेबाजी केली नाही. आमिष देऊन आणि लोकांना चुकीच्या सवयी लावून या ठिकाणी निवडणूक लढल्या जाते. कोणी दारू पाजते तर कोणी ताटं वाटते तर कोणी काय ते टिकल्या लावण्याचे कामं करते. यांनी काही विकास होणार नाही. किराणा वाटून काही विकास होणार नाही. आरोप कोणाकडे? इथला जो शेतकरी आहे, इथला शेतमजूर आहे, इथला जो युवक आहे, आज अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणी 10,000 रुपयाचा रोजगार इथल्या ग्रॅज्युएट मुलाला मिळत नाही. या ठिकाणी डेव्हलपमेंट झालं पाहिजे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं. किराणा चांगला आहे. आमदार रवी राणा हा किराणा वाटणारा लोकांना विकत घेणारा आहे, बोगस आमदार आहे. राजकारण हे विकासावर असलं पाहिजे. विकास झाला असला पाहिजे. राजकारण विकासाचं असलं पाहिजे. टिकली लावून निवडणुका जिंकल्या जातात असं तुम्ही वक्तव्य केलं. महिलांचा अपमान केल्याचा आरोप. बिलकुल नाही. टिकली म्हणजे टिकली नाही. हळदी कुंकवाचे कार्यक्रम करून त्यांना फक्त गिफ्ट देऊन
निवडणुका लढल्या जातात हे माझं म्हणणं आहे. टिकली म्हणून नाही, मी महिलांचा सन्मान करतो. हे चुकीचं आहे, राजकारण त्याचं करायचं नाही. महिलांचं जे नेतृत्व केलं आहे, महिलांचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही आहे. महिला या ठिकाणी अमरावती लोकसभेमध्ये प्रत्येक योजनेपासून वंचित आहे. महिला गटात 10 वर्षापासून जो हा खासदार होता त्याने कोणते कामं केले, कोणतेच कामं केले नाही आहे. म्हणून विकास जरुरी आहे, महिलांना रोजगार जरुरी आहे, मुलांना रोजगार जरुरी आहे. म्हणून एक नवनीत ताई राणा आपण या ठिकाणी बघतोय या संपूर्ण या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचा गोंधळ घातला जातोय. नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यासोबतच अनेक महत्वाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघ पूर्वापासून प्रसिद्ध आहे.